थोडा तांत्रिक विषय आहे. डॉक्टर मंडळींना सुद्धा सहजपणे समजेल असा हा विषय नाही, पण मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे आणि 15 मिनिटात, जास्त वेळ लागणार नाही. तर हे माझ्या व्यासपीठाच्या उजव्या हाताला जे गणवेशात बसलेली मंडळी आहेत त्यांना लगेच समजेल मी काय म्हणतोय ते, पण तुम्हाला सुद्धा समजलं पाहिजे. यासाठी मी माझ्या थॅलेसिमिया रुग्णाला, लक्ष आहे का, तुला काही प्रश्न विचारणार आहे. समोर भारत माता बसलेली आहे ना, तिच्या डाव्या हातात काय आहे आणि ते बघून तुला देशाची कोणची राज्य आठवतात. उजव्या हातात काय आहे, जो सिंहावरती ठेवलेला आहे त्याच्याकडे बघून कोणती राज्य आठवतात, चरणांकडे बघून कोणची राज्य आठवतात आणि त्या मुकुट्याकडे बघून कोणची राज्य आठवतात. पटकन सांगायचं, वेळ घालायचा, आपल्याकडे वेळ कमी आहे. पटपट सांग, एक एक. हातात बघून कोणची राज्य, चरणात बघून कोणची राज्य आणि शिरपेचात बघून कोणतं राज्य आठवलं, पटकन सांग. केरळ, चरणांकडे हा, गुजरात. कुठे गुजरात, कुठे बघून आठवलं, हातात, कुठल्या, उजव्या हातात. बर. बस खाली. थोडासा मी प्रयत्न केला आहे, पण तुम्ही भारत माता डोळ्यासमोर ठेवा, तुम्हाला थॅलेसिमिया सांगायला जरा सुद्धा अवघड जाणार नाही. माशी परिचय करून दिला, त्यात महत्वाचा परिचय राहिला. तो सगळा माझा शैक्षणिक परिचय करून दिला, सगळा तो कॉलेजमधला परिचय. इथे काही कामाचा आहे तो. इथे मी आलो स्वयंसेवक म्हणून आणि माझ्याकडे संघाने आता एक मोठी जबाबदारी दिली आहे की जनसामान्यांना कळेल अशा भाषेत थॅलेसिमिया समजून सांगा. आता मी परीक्षा देतोय, तुम्ही सगळे परीक्षक आहात माझे. विद्यार्थी पास झाला की नाही ते नंतर सांगायचं शेवटी. तर हा मुकुट जो आहे ना, ते म्हणजे आपलं जम्मू अँड काश्मीर आहे, आलं काय लक्षात. आणि जे चरण आहेत ना, ते आहेत तामिळनाडू, केरळ, ते तुम्ही बरोबर सांगितलं. आणि जो इकडे जात आहे ना, ती सगळी ईशान्येकडची राज्य आहेत. त्रिपुरा, मणिपूर, आसाम, बेंगॉल. आणि तिकडचा जो हात आहे ना, ते आहे गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, पंजाब, हरियाणा, जे आपले पाहुणे तिथून आलेले ते. तर या चारही भागांमध्ये काय फरक आहे. मगाशी आमच्या पाहुण्यांनी सांगितलं की भारतीय संस्कृती ती जी समोर उभी आहे ती आणखी कुठे वेगळी शोधायला जायला पाहिजे. या अनेक संस्कृतींचे लोक इथे येऊन जी संस्कृती घडलेली ती आपली भारतीय संस्कृती आहे. तर याचा थॅलेसिमियाशी काय संबंध आहे. तर हे अनुवंश आहेत ना, या प्रत्येक विभागातल्या लोकांचे हे वेगळे आहेत, त्यामुळे ते दिसतात पण वेगळे. तुम्हाला बंगालचा माणूस, आसामचा माणूस, मणिपूरचा माणूस पटकन ओळखू येतो की नाही. काय का ओळखू येतो, कारण त्याच्याकडे मंगोल ह्या वंशाची अनुवंश जास्त आहे. संमिश्र सगळेच झालेलेच, आता सगळेच वर्ण भारतीयांचे संमिश्र आहेत, पण मूळ वंश जात नाही. तेच गुजरात, पंजाब, हरियाणा, काश्मीर, सौराष्ट्र, कच्छ या भागात झालात तर ते सगळे साहित्यन वंश म्हणतात त्यांना. साहित्यन वंशाचे लोक आहेत. आणि खालचे जे आहेत ना, चरणांच्या इथले तामिळनाडू, केरळ, हे सगळे ऑस्ट्रोलॉइड वंश वेगळा आहे. आता सगळे संमिश्र झाले, सगळे आता भारतीय आहेत आणि हीच आपली सर्वसमावेशक भारतीय संस्कृती आहे. पण तरीही थॅलेसिमियाच्या दृष्टिकोनातनं हे सगळे लोक वेगळे आहेत. तर आपल्या हातावरच्या जशा रेषा असतात ना, त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आहे. तुम्ही ज्योतिषाकडे जात काही ज्ञान दाखवायला, तो कसं येतो, हात काढतो, बघतो, पत्रिका मांडतो, तशी या प्रत्येक व्यक्तीची पत्रिका जशी वेगळी असते, हस्तरेषा जशा वेगळ्या असतात, तसाच प्रत्येकाचं हिमोग्लोबिन हे वैयक्तिक आहे. त्याच्यासाठी अन्य कोणासारखं नाही. आणि हे कोण ठरवतं, हे ठरवतं अनुवंश. मी आता तुम्हाला 4 नावं सांगितली, म्हणून तुम्हाला ती राज्याची नावं घ्या म्हटलं की त्या राज्याचा माणूस
डोळ्यासमोर आला पाहिजे आणि मग कळलं पाहिजे हा सायथियन, हा मंगोल का, हा ऑस्ट्रेलाईट का, हा शक का, ऊन का, कुशाण का. तुम्ही जर का बंगाली माणसाच्या मध्ये वेडावाकडा हिमोग्लोबिन कोणचा ते बघितलं तुम्हाला तो HB कॅपिटल E असा दिसेल. समजलं का. पण ते जर तुम्ही तिकडे साहेबांच्या गावाला गेलात ना तर तिथे दिसतो हिमोग्लोबिन पंजाब. आलं का लक्षात. तर हे नॉर्मल हिमोग्लोबिन मध्ये काहीतरी जनुकांमुळे रचनेमध्ये काहीतरी बदल होणार. मग तो संख्यात्मक तरी असेल किंवा गुणात्मक तरी असेल. संख्या म्हणजे काय, क्वांटिटी. ज्या वेळेला हिमोग्लोबिन मधलं ग्लोबिन हे प्रोटीन ज्या वेळेला कमी निर्माण होतं तेव्हा त्याला म्हणायचं थॅलेसिमिया. पण जर गुणात्मक फरक झाला तर अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलला. म्हणजे कसं आता ते बांधकाम क्षेत्रातले लोक काही आहेत. सकाळी माझा जो परिचय झाला त्याच्यावर मला कळलं. तर हिमोग्लोबिन मध्ये या 4 भिंती वाटायच्या आहेत. प्रत्येक भिंतीमध्ये साधारणपणे 250 विटा आहेत. म्हणजे 250 हजार विटा आहेत तुमच्या हातात. त्याची परम्युटेशन कॉम्बिनेशन किती होती साहेबांना विचारा, ते इंजिनियर आहेत. परम्युटेशन ऑफ 1000 तर त्याला फॅक्टोरियल 1000 लागतो. म्हणजे 1000 गुणिले 999 गुणिले 998 किती होते. त्यामुळे प्रत्येकाचं हिमोग्लोबिन हे वेगळं आहे. फक्त ते सरळ आहे का वाकडं आहे हे महत्वाचं आहे. आणि त्या वाकड्याने काय होतं, आयुष्य वाकडं होतं. म्हणून आपल्याला त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. थॅलेसिमियामध्ये काय होतं, संख्यात्मक फरक आहे. जितकं प्रमाणात हिमोग्लोबिन तयार व्हायला पाहिजे तितकं तयार होत नाही. कारण तुमचा अनुवांशिक दोष आहे. तुमचं कॉन्स्टिट्युशनल एरर आहे आणि तो पालकांकडनं मुलांकडे जायचा आहे. असे पालक आपल्याला शोधले पाहिजे. आणि असे 2 सदोष पालक जर आपण विवाह बंधनात एकत्र येऊ दिले नाही तर हा रोज होत नाही. इतकं सोपं काम आहे. म्हणजे आज तुम्ही सगळे जे जमलेले लोक आहात, कोणी पाण्याच्या प्रदूषणावर काम करते, कोण किल्ले संवर्धनाचं काम करते, कोण आणखी प्रदूषणावर काम करते, कोण अन्नदानाचं काम करते. इतकी कामं आहेत. ती कामं करता करता एक छोटासा संदेश आपल्या सगळ्या फायदेमंद लोकांना, ज्यांना त्याचा बेनिफिट मिळतो तुमच्या कामाचा, त्यांना द्यायचा आहे की बाबा रे, तुझं हिमोग्लोबिन वाकड्यात जर नाहीये ना हे एकदा बघून घे. आणि माझी जनकल्याण नगरला विनंती आहे की त्यांनी शक्य तितक्या लवकर पुढची पायरी काय, आता हे वाकडं हिमोग्लोबिन आम्ही शोधून देणार त्याची तयारी करायची. काय 15-20 लाखाचं मशीन आहे ते कोण पण तुम्हाला देणारे भेटतील. मी आज एक उपकरण बघतो, 30-30 लाखाची उपकरणं. प्रत्येकावर माझी बारकाईने नजर होती. हे यांनी दिलंय तर त्यांनी दिलंय, त्यांनी दिलंय आणि म्हणजे याचं स्वतःच काय काहीच नाहीये, सगळं दिलेलं आहे. मग तसं एक वाकडं हिमोग्लोबिनचं मशीन त्यांना कोण पण देईल. असं त्यांची सोय झाली तर त्या मशीन पर्यंत न्यायचं जे काम आहे लोकांना ते तुम्ही सगळ्यांनी करायचं. आणि मग पुढचं काम काय, ज्याचं हिमोग्लोबिन वाकडं निघेल त्याला दुसऱ्या वाकडं हिमोग्लोबिन असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करू द्यायचं नाही. स्वस्त काम तुम्हाला करायचं. आणि यांनी काय साधणार आहे तुम्हाला सांगतो. आता आज पंकज शाह बसले, हर्ष शाह बसले, बाबा ती गौरी सध्या कुठे खाली असेल, हा गौरी पण आहे. ते सगळे माझ्या ग्रुपवर आहेत, आजच जॉईन झालेले. त्यांनी वाचले थोडं मी काय लिहितोय सध्या. तर काय आहे, हे जीन रिपेअर नावाचं हे वाकडेपणा सरळ करायचं पण तंत्र अमेरिकेने शोधून काढलेलं आहे. त्याची किंमत काय माहिती का, की मी लिहिली आहे, तुमच्या लक्षात आले की नाही माहित नाही. एका रुग्णाला 16 कोटी रुपये खर्च आहे. हा खर्च करायचा काही एवढा साधा एक संदेश पोचवायचा लोकांकडे हे तुम्ही ठरवा. मला जे सांगायचं होतं ते एवढंच आहे. ह्याच्यापेक्षा विस्तृत सांगण्याचं हे काय माझं भारतीय विद्यापीठाचा मेडिकल स्टुडंटचा क्लास नाही. त्यामुळे माझा सगळा परिचय आधीचा विसरून जा. मी एक स्वयंसेवक आहे आणि तोही कसा माहिती ना, अशिक्षित. ना मी प्रथम वर्ष ना द्वितीय ना तृतीय, मी अशिक्षित स्वयंसेवक आहे. पण परमेश्वर कृपेने मला रक्तपेढी विज्ञान शिकायची संधी मिळाली
आणि ते ज्ञान जनतेपर्यंत पोहोचवायची संधी संघाने मला दिली. त्यामुळे मी संघाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हा विषय जास्तीत जास्त मांडत असतो. त्यानंतरच जे वधू सूचक मंडळ आहेत त्यांनाही आम्ही या संदर्भात प्रबोधन शिबिर आयोजित करत असतो आणि आमचाही हा हेतू खूप मोठ्या दिशेने आम्ही पण उद्दिष्ट ठेवूनच कार्य करत आहोत. धन्यवाद सर. पुनश्च यानंतर आपण येथे शिबिर संयोजकांचा सत्कार करणार आहोत.